मस्त लोकेशन आहे बघा. आता ते हळूहळू जसं ना पहलगाम काश्मीर आहे ना, ते पण पिकअप पडेल यार. थोडीशी गाडी रोड साईड आपण बघू शकता की थांबवली आहे. प्लॅन आपल्याला नेक्स्ट जो आहे तो बघायचा आहे. आता आम्ही सेकंड हँड मार्केटमध्ये आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो हा कुठला ट्रक आम्ही घेणार आहोत. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम्याची लाईफ स्टोरी. हा दुसरा दिवस आहे. नमस्कार मित्रमंडळी, मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो ओम्याची लाईफ स्टोरी या चॅनलमध्ये. ओम्याची लाईफ स्टोरी या चॅनलमध्ये दुसरा ब्लॉग आहे. पहिला ब्लॉग जो आहे तो जास्त रिकमेंड झाला नाही, करा जरा जास्त. दुसऱ्या स्टोरीमध्ये म्हणजे आता दुसरा दिवस आहे. दुसऱ्या समथिंग मी जे आहे ते डेली लाईफस्टाईल ब्लॉग जो आहे तो मी दाखवत असतो. प्लॅन जो आहे तो इकडे तिकडे फिरणे किंवा काही करणे, ज्या डेली ॲक्टिव्हिटीज आहेत मी दाखवत असतो. आज सगळ्यात इम्पॉर्टंट दिवस आहे. ओम्याची लाईफ स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज तुम्हाला एक्साइटमेंट खूप जास्त मिळणार आहे, कारण आज मी आपल्या बिझनेससाठी, बिझनेस आपला आहे, जॉब पण आहे, पण बिझनेस आहे स्पेशली जो आहे तो डायरेक्टली कोल्हापूरला निघूया. मी आत्ता डिझायर चालवत आहे आपली. आपण आता सगळे कोल्हापूरलाच भेटूया. कोल्हापूरला मी सेकंड हँड मार्केटमध्ये ही गाडी बघत आहे. आता 2 गाड्या मी बघितल्या आहेत ज्या बिझनेससाठी इम्पॉर्टंट आहेत, ज्या गाडीतून जे आहे ते फ्रेट ट्रान्झॅक्शन इझिली होऊ शकतं. आंब्या किंवा नारळ वगैरे आहेत, फळं आहेत, किंवा ज्या ते खतांची पोती असं, म्हणजे आपल्या डेली जे आहे ते जो आहे तो बिझनेस आहे तो जास्तीत जास्त आपला ट्रान्सपोर्टेशनची जास्त गरज आहे. आणि वस्तू इकडे तिकडे आपल्या जास्त जायला इकडे तिकडे तर गाडीची गरज आहे. आपली ओमनी आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, माझ्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये मी ओम्या 007 हे आपलं ऑटोमोबिलचं चॅनल आहे. तर त्या ब्लॉगमध्ये मी बऱ्याच ऑटोमोबिलच्या हिंदीमध्ये ज्या चॅनल आहे, मराठीमध्ये नाही ते, त्यात मी ओमनी दाखवली होती, किडनॅपर व्हॅन. ती आपली ओमनी आहे, बट तिचं जे आतलं स्पेस आहे ते आतलं इनफ होत नाही, एवढं इनफ होत नाही. त्याच्यासाठी स्पेस पाहिजे आपल्याला तो. आणि गाडी आपण कुठली घेणार आहे ती पण दाखवतो. चला तर जाऊया. जसा काश्मीरचा पहलगाव होता तसा हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा बघा, हा पूर्ण पहाडी जसा काश्मीरचा आता हिडन झालाय, थोडासा हाईड झालाय, पूर्ण पहलगाम सारखा दिसतोय यार. जबरदस्त, काय मस्त लोकेशन आहे बघा. आता ते हळूहळू जसं होतं ना पहलगाम काश्मीर आहे ना, ते पण पिकअप पडेल यार. त्या मार्केटकडे आणि आपला ट्रक जरा चेक करूया. जो PDI करणं इज इम्पॉर्टंट यार, इम्पॉर्टंट आहे. चलो थोडीशी गाडी रोड साईड आपण बघू शकता की थांबवली आहे. प्लॅन आपल्याला नेक्स्ट जो आहे तो बघायचा आहे. लुक ॲट दिस वेदर मॅन. हे बघा, हे जे जबरदस्त प्लीजंट वेदर दिसतं ना तुम्हाला, पहलगामपेक्षा पण जबरदस्त आहे. तिथे जाऊन जे आहे ते फील होतं ना, ते नेक्स्ट लेवलला. गाडी थोडीशी आपण जी रोड साईड लावली आपण एक बघू शकता. तर सिरियसली मी खूप फास्ट जाणार आहे, कारण मला तेवढा टाईम नाही आहे. तो ट्रक बघायचा आपल्याला. ॲटमॉस्फिअर आहे ना, हा ॲटमॉस्फिअर बघितलं थोडंसं थांबावं लागतं कोल्हापूरला येतं. मतलब मीन्स जो हा जो व्ह्यू आहे ना थांबायलाच लागतो. हा वॉर्ड लोकेशन यार. हे बघा, तो हा थोडासा तुम्हाला जाता दाखवलं कोल्हापूरला. आता हा जर जात असेल तर हा लोकेशन जरूर बघा. लास्ट एंड पॉईंट आहे ना, पीक पॉईंट. तर पीक पॉईंटला आपण जाऊ. सो बघा हा ताडवाला. सो इथे मी गाडी रोड साईडला थांबली. तर चला, तर आपण एन्जॉय खूप केला. डायरेक्टली गाडीत बसून आपल्या डिझायरमध्ये बसून सरळ जो आहे तो सेकंड हँड मार्केट टेम्पो बघायला जाऊया. आता आम्ही सेकंड हँड मार्केटमध्ये आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो हा कुठला ट्रक आम्ही घेणार आहोत. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम्याची लाईफ स्टोरी. हा दुसरा दिवस आहे. आपले मिस्त्री आपले जे आहेत ते PDI करत आहे, जे आहेत ते गाडीचे कशी गाडी आहे काय आहे वगैरे ते बघत आहेत. तर आपण फायनलाइज करूया की कुठला ट्रक घेऊ शकतो. मिनी ट्रक, ॲक्च्युली हा मॅक्स ट्रक नाही आहे, मिनी ट्रक आहे. तर इथे बघू शकता आपण टाटा इंट्रा V30. इकडे आहे टाटा इंट्रा V30 पिकअप ट्रक. दोन्ही पिकअप ट्रक आहेत. हा MH-08 जो आहे आपला रत्नागिरी पासिंगचा आहे, आणि हा आपला मुंबई पासिंगचा आहे. मला वाटतं कुठला घेऊ आता तीच जरा डाऊट येतो आहे, कारण पेमेंट आपलं जे आहे ती आपलं बजेट अराऊंड आहे ते 5.5-6 पर्यंत. आता हे आहेत ते आपले मिस्त्री आणलेले आहेत, ते ॲक्च्युली इंजिनची PDI करतायत की कसं इंजिन आहे काय आहे, कारण ते मिस्त्री आहेत त्यांना माहिती आहे काकांना.
आत वगैरे वगैरे सगळं चेक करतायत कसं आहे काय. तर हे बघू शकता आपण अशा टाईपचा. सो फायनल आज करणार आहे कुठला घेणार कुठला नाही तो. आणि तुम्ही जो आहे तो आपल्याला साथ दिली आहे, आपल्याला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल धन्यवाद. सो असा होता आपला जो आहे तो सेकंड हँड मार्केटचा जो आहे तो ब्लॉग. हे सगळीकडे बघू शकता आपण जे बोलेरो आहे वगैरे सगळं लागलेलं आहे. इथे बोलेरो आहे, इथे टाटा V30 इंट्रा आहे, इथे आहे ते इंट्रा V10 आहे मला वाटतं, हा V10 आहे. आणि इथे सुपर प्रॉफिट ट्रक वगैरे आहेत जाऊ शकता. सीट थोडीशी ते काका सीट थोडीशी फाटलेली आहे, सीट फाटलेली आहे. उंदीर होता. बाकी क्लिअर नीट आहे यार गाडी, बाकी सगळी मस्त आहे परफेक्ट. किती किलोमीटर चालली आहे तर ती आहे बघू शकतो आपण, मला वाटतं 32,476 किलोमीटर चाललेली आहे. ठीक आहे, बघूया नेगोशिएबल रेट होतोय की नाही. तो व्यवस्थित आपल्याला जर नेगोशिएबल रेट मिळाला तर ह्या बाईंशी संपर्क साधा, हे तुम्हाला सेकंड हँड मार्केट जरूर उपलब्ध करून देतील. खूप साऱ्या यांच्याकडे गाड्या आहेत. बोलेरो पण आपल्याला विकायचा आहे, बघू शकता. सो चॅनलला सबस्क्राईब करा. ओम्याची लाईफ स्टोरी व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये कशी गाडी घेणार कुठली गाडी आहे जरा सस्पेन्सच राहणार. तो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू सो मच. नेक्स्ट एपिसोडमध्ये बघूया कशी गाडी डिलिव्हरी होते ती. सेकंड हँडच गाडी घेणार, नवीन गाडी घेणार नाही. सो टाटा इंट्रा घेऊ काय बोलेरो पिकअप ट्रक घेऊ हे सस्पेन्सच राहील. डायरेक्टली आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.